आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 डोंबिवली पश्चिम येथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या सोयीसाठी गगनगिरी आर्केड सोसायटी गोपीनाथ चौक येथे कायमस्वरूपी आधार सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे। त्यामुळे डोंबिवली पश्चिम येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। या आधार सेवा केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका, महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्य डॉक्टर रासिका पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मनसे नगरसेवक संदेश पाटील, शिवसेना शिंदे गट नगरसेवक विकास म्हात्रे तसेच आधार सेवा केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते। या प्रसंगी नगरसेवक विकास म्हात्रे म्हणाले की प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिकांसाठी तसेच सर्व डोंबिवलीकरांसाठी ही आनंदाची बाब आहे। कायमस्वरूपी आधार सेवा केंद्र सुरू झाल्यामुळे नागरिकांना आता आधार संबंधित सेवा सहज उपलब्ध होणार असून त्यांना मोठे सहकार्य मिळेल। तर सुमारे 45 ते 50 हजारांची लोकसंख्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये असून नागरिकांना अनेक कामांसाठी आधार कार्डमध्ये बदल अथवा बायोमेट्रिक करावे लागते। डोंबिवली पश्चिमेत एकाच ठिकाणी आधार कार्ड केंद्र सुरू असल्याने गैरसोय होत होती। आता या आधार सेवा केंद्रामुळे नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती नगरसेवक संदेश पाटील यांनी दिली। प्रथमतः कल्याण डोंबिवली महापालिकेच्या तर्फे मी आभार मानतो की कल्याण महापालिकेने जो आम्हाला आधार कार्ड शासनाच्या दराप्रमाणे आज इथे गरिबाचा वाडा गोपीनाथ चौक पॅनल क्रमांक 22 या परिसरासाठी शासकीय दराप्रमाणे आधार कार्डचा आम्ही सेंटर उभारलेला आहे आणि या सेंटरसाठी मी कल्याण डोंबिवली महापालिकेचा आभार मानतो की जेणेकरून त्या नागरिकांनी ह्या शासकीय दराचा लाभ घेऊन आपला आधार कार्ड काढून घ्यावा, एवढंच मी या आजच्या कार्यक्रमानिमित्त बोलतो। प्रभाग क्रमांक 22 गगनगिरी आर्केड येथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत आधार कार्ड सेंटरची ओपनिंग झाली आहे। साधारण आमचा प्रभाग आज 47-50 हजाराचा आमचा प्रभाग आहे आणि आपण बघतो की लहान मुलांचे बायोमेट्रिक असो किंवा ॲड्रेस करेक्शन, मोबाईल नंबर अपडेट किंवा रॅशन कार्डसाठी आपल्याला वेळोवेळी जेव्हा आपण अपडेट करतो तेव्हा आधार कार्ड अपडेट करावा लागतो। नागरिकांची खूप मोठी समस्या असते की आधार कार्डची कामं आपण कुठे करायला जायला पाहिजे। तर मला असं वाटतं एकच आधार सेंटर होतं ह प्रभाग क्षेत्रामध्ये, हा गगनगिरी आर्केडमध्ये जो आधार सेंटर आज होतो आहे, तर मला असं वाटतं नागरिकांना भरपूर दिलासा आणि एक खूप चांगल्या पद्धतीने एक सुविधा इथे भेटते, एवढंच इथे सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।